कृष्णगिरी गडाच्या खाली उतरलेलो आहे आपण. सेकंड आपला असणार आहे राजगिरी. ओके, राजगिरीला जायचं आहे आपल्याला. त्याच्या आधी जरा पाणी पितो यार. मगाशी येताना मी घेतलं नाही कारण मला वाटलं गडावर वगैरे असेल काहीतरी प्यायला, पण गडावर काहीच नाही आहे. त्यामुळं जर तुम्ही येत असाल तर पाण्याची बॉटल नक्की तुमच्याबरोबर घेऊन या. हां, नाहीतर भाई तार लागत्या. आणि वातावरण इथलं जरा दमट आहे ना, त्यामुळं आणि जरा तार लागतं आपल्याला. आता जो राजगिरी किल्ला आहे तो तर याच्यापेक्षा उंच आहे. हे बघ, उंचीचा काय फरक पडत नाही मला. सह्याद्रीतली माणसं आहे आपण भावांनो. सिंहगड, तोरणा, राजगड, पुरंदर हे असली किल्ला आपण ट्रेक केल्यात. त्यामुळं ही उंची काहीच नाही त्याच्यासमोर. पण तहान तर लागते का नाही भावांनो? हा, दमट हवामानात या कधी तर तहान लय लागत्या. पहिला पाणी घेतो नाहीतर अवघड होईल. राजगिरीच्या पायथ्याला आलो आत्ता मी. आणि पायथ्याला आल्यावर इथं गव्हर्नमेंटचे थोडेफार ऑफिसेस दिसतात. आणि ऑफिसच्या सराउंडिंगला, परिसरामध्ये म्हणजे पायथ्याला दिसते ही छोटीशी मंदिर त्या जायची. आणि वर गड आहे त्याचा. बघूया आपण ही मंदिरं कशी आहेत. पहिला सोलो ट्रिपला 1-2 दिवस मला असं बोर झाल्यासारखं झालं. पण नंतर एवढं काय वाटत नाही. आता थोडं मजा यायला पण चालू झाल्या. आणि तर मजा यायला चालू झाल्या की पहिला असं वाटत होते की आता कसं होणार. 6 दिवस तंजावरपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि कोणच नाही. आणि त्यामध्ये बॅक टू बॅक आपण ट्रॅव्हल करत होतो. त्यामुळं असं वाटत होतं की काय बोरिंग ट्रिप चालू आहे. पहिला 1-2 दिवस तर भरपूर मला थॉट असा आला की रिटर्न जाऊया. पण जसं मी साऊथला यायला लागलो आणि जसं मी प्लेसेस स्वतः बघायला चालू केल्या, आता वाटते की सोलोच करायला पाहिजे. आपल्याला इथं जायचं आहे. तर मी म्हणत होतो की लाईक सोलो ट्रॅव्हल ना. पाब्लो आला नाहीच भावा. पण ठीक आहे, रिझन्स असतात प्रत्येकाचे. इट्स ओके. पण आता मजा यायला लागल्या. वातावरण पण छान झालंय. आय होप की पुढची ट्रिप पण इतकीच सुंदर जावं. आता आज 24 तारीख आहे आणि उद्या 25ला मला काय पण करून पोचायचं आहे चेन्नईला. ठीक आहे. आणि त्याच्या आधी मला तंजावरचं टेम्पल बघायचं आहे. सो आपल्याकडं भरपूर कमी टाईम आहे आणि या कमी टाईममध्ये आपल्याला जवळपास इथनं तंजावर 3 तास आणि तिथनं परत बॅक 6 तास टू चेन्नई असं आपलं ट्रॅव्हलिंग असणार आहे. सो भरपूर ट्रॅव्हल आहे आज. म्हणून एकदम फास्ट वेमध्ये आपल्याला जेनजी फोर्ट बघायला लागला आहे. पर्याय नाही.
कधी तर फक्त जिंजी फोर्टसाठी येऊया आपण. तर भावांनो, आत्ता मी राजगिरीच्या इथं आलो आहे आणि इथं जिंजीमधली थोडी फ्रेंड्स आपल्याला भेटलेले आहेत. व्हॉट्स युअर नेम गाईज? युअर नेम? लोकेश. लोकेश. संतोष. संतोष. बालचंद्र. बालचंद्र. ओके. And you? Okay. Why are you laughing, man? Why are you laughing? நீ சொல்லு. Nothing. Okay, okay. My name. Your name. My name is Yash. YouTube channel का? Yes, yes. I'm traveling from Pune to Hyderabad. Hyderabad to Sri Sailam. Sri Sailam to Velluru. Velluru to Jinji. Jinji to Tanjavur. To Chennai. And then return to Pune. Okay. Yes. Okay. Thank you guys. Thank you. Thank you. तर जिंजी फोर्टच्या राजगिरी किल्ल्यामध्ये आता आपण प्रवेश करायला आहे. आता जो याचं प्रवेशद्वार आहे ते तुम्ही, जसं मी लास्ट टाईमला सांगितलेलं की गोमुखी आकाराचं हे प्रवेशद्वार आहे, जिथं डिरेक्टली अटॅक व्हायला नको म्हणून अशा गोलाकाररित्या इथं वाट यायला आपण तिथं केलेली आहे, जेणेकरून हत्तींचा डिरेक्टली मारा व्हायला नको. आणि आता आपण प्रवेशद्वारामध्ये एंटर करतोय. आपण आत प्रवेश केलेला आहे. प्रवेश करायला आत्ता हे दुसरं द्वार झालं. त्याच्या आतमध्ये इकडून या साईडला एक अनेक द्वार होतं, जिथं त्याने माझा ट्रायपॉड घेतला भाई. ठीक आहे भाई, आता काय पर्याय नाही. बरं झालं गोप्रोवर शूट करत नाही, नाहीतर अवघड झालं असतं. पण ह्या सेकंड दरवाजानंतर इथं आपल्याला थोडेफार इथं मूर्त्या त्या काळच्या दिसायला लागल्यात. हे तिसरं दरवाजा होता, ज्यामधनं आपण आता मेन किल्ल्याच्या जवळ चाललो आहे. म्हणजे किल्लाच आहे बेसिकली सगळा, पण तीन दरवाजे त्याला लागलेत. इथला जो कल्याण महाल आहे, जो आत्ता कन्झर्वेशनच्या अंडर आहे, त्यामुळं आज जाण्याला एंट्री नाही आहे आपल्याला. सो सॅड. पण ठीक आहे, आपण दुसरं काहीतरी बघू शकतो. आणि अजून तर आपण पायथ्यालाच आहे भाई, पायथ्याचीच सगळी स्ट्रक्चर बघायला लावले. आता जाऊया जरा हत्ती तलावकडं. हत्ती तलाव काय आहे बघूया. हत्ती टँक. ओके. परत एकदा आपल्याला सेम टाईपचं इथं एक
स्ट्रक्चर भेटले ज्यामध्ये असं भरपूर उंच हाईटला असा गोलाकार शेपमध्ये एक हॉल टाईप बनला आहे. कोठारा आहे का काय आहे मला माहीत नाही, हे बघायला पाहिजे. ठीक आहे, आता पुढे जाऊन बघूया काय. आता ह्या गडाचे जास्त काय असं सिनेमॅटिक कॉन्सेप्ट असल्या टाईपचं काय बघायला मिळालं नाही. ओके, बरोबर आहे. हे दिसते काय, हे धान्यघर आणि हे विस्फोटक गोदाम. बरोबर. मी तेच विचार करत होतो की काय आहे हे स्ट्रक्चर. अरे भावा, यस, तुझा गेस बरोबर होता. मटका लागलाय तुला, मला माहिती आहे, पण बरोबर आहे. हे जे धान्यघर आहे त्या धान्यघराला एकच रस्ता आहे जो आतमध्ये जातोय, आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहेत सेम आकाराची, पण रस्ता एकच आहे. मस्त आहे. आता आपण प्रवेश करालोय मंडपामध्ये, जिथून आपल्याला वर चढाई करायची आहे किल्ल्यावर. बालेकिल्ल्याचं जे मेन प्रवेशद्वार आहे तिथून जस्ट आलो वर, आणि तिथं मला एक मोठ्या आकाराची अशी तोफ दिसता, जी की चांगल्या स्थितीत आहे. बालेकिल्ल्यात यायला पण 2 प्रवेशद्वार दिसतात, ज्यामध्ये एक प्रवेशद्वारानंतर एक तोफ आहे आणि त्यानंतर परत एक प्रवेशद्वार आहे. म्हणजे किल्ल्याची सिक्युरिटी हे भरपूर महत्त्वाची होती. बाय द वे, तुम्हाला माहिती आहे ना की जिंजी फोर्ट ही मराठा साम्राज्याची 3री राजधानी आहे आफ्टर रायगड अँड पन्हाळा. तर जेव्हा संभाजी महाराजानंतर राजाराम महाराज छत्रपती झाले त्यावेळेला जिंजी फोर्टला त्यांना यावं लागलं, आणि त्यावेळी या फोर्टवरून स्वराज्याची सगळी कार्यसूत्र चालत होती. त्यामुळे मराठ्यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम केली त्यावेळेचं प्लॅनिंग पण असंच होतं की जेव्हा मुघलांविरुद्ध किंवा जो कोणी शत्रू आहे त्याच्याविरुद्ध जेव्हा खरी वॉरची सिच्युएशन येईल आणि जेव्हा त्यांना बॅक ऑफ करायला लागेल तेव्हा भारताचं दक्षिण टोक पण आपल्या हद्दीत असलं पाहिजे. म्हणूनच त्यांनी
जिंजी फोर्ट कॅप्चर केला. वर येता येता राईट साईडला एक रंगनाथ मंदिर म्हणून आहे, छोटंसं आहे, ते पण बघूया. आणि आता माझ्या फोनची बॅटरी डेड होणार आहे भावांनो. सो गाईज, मला वाटत नाही की आपण चंद्रगिरी जो आपला थर्ड फोर्ट आहे, फोर्ट्रेस आहे, त्याचा कॉन्टेंट किंवा शूट होऊ शकेल. मी पॉवर बँकसुद्धा चार्ज केलेलं, पण कसं आहे काय माहीत, त्यामध्ये पण चार्जिंग नाही आहे. अवघड झाले. पण मी ट्राय करेन की काय कॉन्टेंट भेटते काय. आत्ता तर आपण राजगिरी कंप्लीट करूया, जेवढं चार्जिंग आहे तेवढ्या ह्याच्यात. ते मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. परत थोडंसं शांत वाटायला. ज्या गडासाठी वर यायच्या ज्या पायऱ्या आहेत ते एक्झॅक्ट 70-80 डिग्रीज अशा अँगलने आहेत. त्यामुळं पायाचे जे मसल्स आहेत जरासं दुखायला चालू होतात. पण एवढी हाईट नाही आहे, त्यामुळे लगेच संपतात पण. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हाताऱ्या बायकासुद्धा गड वर चढून परत यायला, त्यामुळं आरामात करू शकता तुम्ही पण. आता थोडंसंच अंतर राहिले, एवढंच आहे. आपल्याला जरासंच वर चढायचं आहे आणि पोचते आपण. जेव्हा जिंजी फोर्ट मराठ्यांच्या ताब्यात आला तेव्हा त्यांनी बराचसा किल्ला पाडून जशी रिक्वायरमेंट होती संरक्षणासाठी तसा बांधून घेतला परत. त्यामुळं थोडं मराठ्यांचे जे बांधकामाची पद्धत आहे ती पण थोडीफार आपल्याला इथे दिसतं. जसं आपण सुरुवातीला गोमुखी दरवाजा बघितला त्याचप्रमाणे. रोड किती सुंदर आहे बघा. आता आपण तिथून आलेलो कृष्णगिरीवरनं. पायऱ्यांवरून पुढे गेल्यानंतर जो मेन आतमध्ये जायचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये थोडीशी दरी टाईप आहे आणि ज्यामध्ये त्यांनी पूल बांधला आहे जो की नवीन आहे. बहुतेक त्यावेळी त्यांनी लाकडी बांधकाम केलं असणार आहे.
त्यामुळं असू शकते की त्यावेळी त्यांनी वेगळ्या प्रकारे बांधलं असेल, पण आता ते नवीन स्ट्रक्चर आहे. परत एकदा अन्न भांडार, धान्याचा भरपूर साठा इथे केला जात असणार आहे. भाई तर भरपूर दरवाजे आहेत रे, भरपूर दरवाजे आहेत, नुसता दरवाजा आहेत. बहुतेक किल्ल्याचं प्रोटेक्शन लय हार्डरित्या केलेलं आहे भाई. त्यावेळी वेळ पण तशी होती, कारण त्यावेळी तो जो कार्यकाल होता त्यामध्ये भरपूर लढाया झाल्या आणि स्वराज्य वाचवण्यासाठी मे बी त्यावेळी ही बांधकामं पण एक्स्ट्रा केली असणार आहेत. हे बघा, अनेक प्रवेशद्वार. आणि मला असं वाटतं द्रविडियन आर्किटेक्चरमध्ये, शैलीमध्ये हे असणार आहे की गेट, मंडपा आपण प्रत्येक वेळेला बघतोय, त्यामुळं पण असू शकते. महत्त्वाची गोष्ट मी ऑब्झर्व केली, धान्याचं कोठार भरपूर आहेत. ही स्ट्रॅटेजीच असावी की जर का लढाई झाली आणि वेढा पडला तर 100% भरपूर महिने काढावे लागणार. सो धान्याची कोठारे भरपूर असतात इथं दिसायला लागल्यात. हे आहे दर्शक कक्ष, म्हणजे मे बी त्यावेळी काय उत्सव वगैरे साजरा करण्यासाठी हे बनवलेलं असणार आहे. आणि हे चारी बाजूनी ओपन आहे, म्हणजे खिडक्या वगैरे आहेत, असं नाही त्या कोठारासारखं बंद एकाच दिशेने दरवाजा, पण इथं भरपूर असा स्पेस आहे. ஏணி, கொடுவா, கத்தி, சாப்பாடு, தண்ணி போராத்தையும் தூக்கின்னு வந்து இங்க வந்து இந்த செடி ஒரு செடி எடுக்கணும். இங்க எதுவுமே போட்டிக்கல, அவங்க யூஸ் பண்ண பொருளோ மற்றதே கிடையாது. வரும்போது பாத்தீங்கன்னா வியாழி இலைகள் இதெல்லாம் 1975 இதுக்குன்னு ஒரு துறையை உருவாக்கி, தொழில் துறைன்னு ஒரு துறையை உருவாக்கி அதுக்கு ஒரு சட்டத்திட்டங்களை கொடுத்து அவன் கையில கொடுத்தா, அவன் வந்து இதை ஆய்வு பண்ணவே 10 வருஷம் ஆச்சு. 75 கையில கொடுத்துட்டாங்க, ஆனா அவன் வந்து ஆய்வே பண்ணல. அப்ப அது வரைக்கும் எவ்வளவு டேமேஜ் ஆகும் பாத்து பிடிங்க. கொஞ்சம் ஏமாதானே தூக்கிட்டு இருக்கிறேன். हे जे रंगनाथ मंदिर तुम्ही बघायला लागलाय ते आहे ॲक्च्युली विजयनगरच्या काळातलं. आणि हे ग्रॅनाईटपासून बनलेलं आहे, ग्रॅनाईट चुना.
आणि विटांपासनं. रंगनाथ म्हणजे काय तर कृष्णाचं दुसरं नाव आहे ते रंगनाथ. ह्या मंदिराचं भरपूर इम्पॉर्टन्स आहे त्या विजयनगर जी शैली आहे किंवा विजयनगर जे एम्पायर आहे त्याच्यामध्ये. आणि इथं कुठला शिलालेख नाही आहे त्यामुळं काय माहीत, आणि देव पण नाही आहे. हे जे घंटाघर आहे ते ॲक्च्युली इंडो इस्लामिक जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये बनवले गेले, त्यामुळे ह्याचे थोडेफार आकार वेगळे दिसतात आपल्याला. आता टाइम झालेला आहे पण बघूया पटकन, कारण हे लास्ट स्ट्रक्चर आपलं. हो नाईस. हे 4 चौकोनी आकाराची ही अशी इमारत आपल्याला दिसतात, जी की चारी बाजूने लॉक आहे. आणि इमर्जन्सीच्या वेळी जेव्हा काहीतरी वॉर्निंग वगैरे देताना आपण जेव्हा सूचना देतोय तेव्हा त्यावेळी तिथलं घंटाघर वापरलं जात होतं. இது வந்து तर मित्रांनो, स्टाईल मारायला लागते जरा. तर टाईम अप झालेला आहे, कारण 4 साडेचार किती वाजले 1 मिनटं थांब बघूया. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत हा किल्ला ओपन असतोय आणि त्याच्या आतच तुम्हाला बघायचा किल्ला. बरं झालं लवकर आलो, नाहीतर अवघड झालं असतं. पण सॅडली आपल्याला चंद्रगिरी किल्ला बघायला नाही मिळणार. 4 वाजेपर्यंत फक्त 2च किल्ले बघून झाले भाई. आणि तसंही आपल्या फोनमध्ये चार्जिंग नव्हतंच. नेक्स्ट टाईम नक्की आपण बघायचा जिंजी किल्ला. इथं स्टे करूनच आपण बघायला पाहिजे. काल रात्री आपण स्टे केला राईट, त्यामुळं आपल्याला सकाळी इथं लवकर यायला लागलं असतं. जे की आपण आलो पण तरीसुद्धा 4 वाजेपर्यंत फक्त 2च फोर्ट बघून झालेत. जर फास्ट बघायचं असतं तर आपण बघितलं पण असतं, पण आपल्याला जमत नाही ते. आता आपण खाली उतरूया, कारण लवकर आपल्याला जायचं आहे रूममध्ये, फ्रेश व्हायचं आहे आणि तंजावरसाठी बस पकडायची आहे. त्यामुळे भरपूर काम आहे अजून, आणि चेकआउट टाईम बहुतेक 5-5:30चा काहीतरी आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपल्याला फ्रेश झालं पाहिजे, आणि भरपूर काम पण राहिलं माझं. चला लवकर खाली उतरूया. आता इथं वर किल्ल्याच्या वर जे टुरिस्ट आलेले ना, माकडाने त्यांची पर्सच उचलून निघून गेली आणि खाली जाऊन त्याच्या माकडाच्या हातात पण सुटली बाई. आणि तिथला जो गाईड होता तर त्या गाईडनं ते खाली उतरून ती बॅग आणून त्याला दिली. त्यामुळे सामान तेवढं तुमचं स्वतःच्या हातात ठेवा, नाहीतर गेलं. माकडं नाही छान. फायनली खाली उतरलो. दिसते काय या किल्ल्यातनं, आणि खालच्या परिसरामध्ये हे सगळं असं मस्त गवत आहे, हिरवंगार. असं वाटायलंय की
इथेच थांबाव थोडा वेळ, पण आपल्याला जायचं आहे. मला दम भरला, बोलायला पण येत नाही, पण बेसिकली आपल्याला जायचं आहे तिथं आणि फ्रेश होऊन चेकआउट करून मग तंजावरची बस पकडायची आहे भावा. विश्रांती नाही रे जीवाला. फायनली गाईज संपलेला आहे आपला आजचा दिवस नाही भावांनो, दिवस नाही तर आज संपलेला आहे आपला जिंजी फोर्ट, जो की ॲक्च्युली संपलेला नाही, चंद्रगिरी बाकी राहील, पण क्लोजिंग टाईम आलं ना, 4 वाजले. सो आता ते बघता येणार नाही तसं पण आपल्याला. आणि आज आपल्याकडे आजच्या एकच दिवस होता ज्यामध्ये आपण बघू शकलो असतो, पण ठीक आहे, बघू नेक्स्ट टाईम. आणि इथूनच आपल्याला निघायचं आहे.